नमस्कार, मी प्रीती. मी मराठी लाईव्हच्या प्राईम टाईम मध्ये तुम्हा सर्वांचं खूप स्वागत. लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली असून गेल्या आठवड्यात शुक्रवारी 19 एप्रिलला देशभरासह महाराष्ट्रातही पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडलं. लवकरच देशभरात इतर ठिकाणीही मतदान होणार असून महाराष्ट्रातील 48 जागांसाठी एकूण 8 टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. मुंबईसह काही ठिकाणी 20 मे रोजी मतदान होईल. मात्र काँग्रेस शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे हे यावेळी शिवसेनेच्या नव्हे तर काँग्रेसच्या उमेदवाराला मतदान करणार आहेत. यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याप्रमाणेच उद्धव ठाकरे यांनाही यावेळी त्यांच्या पक्षाच्या नव्हे तर इतर पक्षाच्या उमेदवाराला मत देऊ शकणार नाहीत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कॅशचं गोडाऊन सापडलं होतं असा धक्कादायक दावा ठाकरे गटाचे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केला. आयकर विभागाची धाड पडली होती, सोबत येता की आत टाकू असं शिंदेंना सांगण्यात आलं होतं. यानंतर शिंदे दाढी खाजवत रडत होते. भाजपासोबत चला नाहीतर आम्हाला आत टाकतील असं एकनाथ शिंदे म्हणाले. असा दावाही आदित्य ठाकरे यांनी केला आहे. त्यांच्या या वक्तव्यावर शिंदे गटाकडून मंत्री उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आदित्य ठाकरे यांचं वक्तव्य गांभीर्याने घेऊ नका असं उदय सामंत म्हणाले. आपल्या दमदार अभिनय कौशल्यामुळे ओळखला जाणारा अभिनेता विकी कौशलला अनेक दिग्दर्शकांकडून मागणी आहे. त्याच्या खात्यात सध्या अनेक मोठमोठ्या चित्रपटांचे प्रोजेक्ट आहेत. त्यापैकी बहुचर्चित प्रोजेक्ट आहे छावा. या चित्रपटासाठी त्याने बरीच मेहनत घेतली असून त्याचं ट्रान्सफॉर्मेशन पाहणं थक्क करणारं असेल. या चित्रपटात विकी कौशल यांनी छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका साकारली आहे. या भूमिकेसाठी त्यांनी तलवारबाजी आणि घोडेस्वारीचंही प्रशिक्षण घेतलं आहे. सध्या या चित्रपटाचं शूटिंग सुरू असून त्यातील विकीचा सेटवरील लुक सोशल मीडियावर लीक झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या बारामती लोकसभेच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या टीकेला सडेतोड प्रत्युत्तर दिलं. त्या आज पुण्याच्या मुळशी येथे बोलत होत्या. यावेळी त्यांनी भाजप आणि शिंदे गटावर सडकून टीका केली. पुत्रीप्रेम आणि पुत्रप्रेम हे म्हणतात. भ्रष्टाचारावर प्रेम करण्यापेक्षा आपल्या मुलामुलींवर प्रेम करणं कधीही चांगलं आहे हो, अशा शब्दात सुप्रिया सुळे यांनी अमित शहा यांना प्रत्युत्तर दिलं. शिवसेना आणि राष्ट्रवादी अनेक वर्षे एकमेकांच्या विरोधात लढले. बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांनी एकमेकांवर टीकाही केली, पण त्यांनी त्यांचं वैयक्तिक नातं जपलं. माझं लग्न ठरवण्यात त्यांचा मोठा वाटा होता असं सुप्रिया सुळे म्हणाली.